Hello student. Today we are going to discuss about the fifth type of classification of polymer, that is depending on the intermolecular forces. Okay. Now depending on that we can classify the polymer into four types. Okay. First one is the elastomer, second one is the fiber, third one is the thermoplastic, and fourth one is the thermoset. Okay. Firstly we will discuss about the elastomer. आता महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे बेटा की जेव्हा हे क्लासिफिकेशन आपल्याला विचारलं जातं तेव्हा हे तर क्लासिफिकेशन आपल्याला डेफिनेशन मध्ये विचारतील म्हणजे एका मार्कासाठी विचारतील किंवा राईट अ नोट म्हणून सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेव्हा नोट मध्ये विचारला जाईल तेव्हा तो आपल्याला किती मार्कासाठी राहील 2 मार्क्ससाठी राहील. ओके. फर्स्टली इलास्टोमर. इलास्टोमर हा वर्ड जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक कॉमन असा वर्ड आठवतो दॅट इज इलास्टिक. राईट. आता इलास्टिक म्हणजे नेमकं काय की ज्याला स्ट्रेट केला आपण जर त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर तो काय होतो लांबतो आणि तो फोर्स आपण रिमूव्ह केला की तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर वापस येतो. त्याचं एक्झाम्पल देता येते आपल्याला बलून. बलून मध्ये हवा भरली म्हणजे आपण फोर्स अप्लाय करतोय तो त्याचा शेप चेंज करतो वाढत जातो आणि त्यातली जर हवा काढून टाकली तर तो परत त्याच्या पोझिशनला वापस येतो. रबर बँड हे एक्झाम्पल आहे इलास्टोमरचं. मग इलास्टोमर म्हणजे नेमकं काय. इट इज अ सबस्टन्स और इट इज अ पॉलिमर which when we applied the force into it जेव्हा आपण याच्यावर काय करतो फोर्स अप्लाय करतो तेव्हा तो त्याच्या मीन पोझिशन पासून काय होतो स्ट्रेच होतो. राईट. आणि जेव्हा आपण त्या समजा हा इलास्टोमर इथून इथं याला जेव्हा मी फोर्स अप्लाय करते इकडनं इकडे ओढते इकडनं इकडे तर हा याची पोझिशन चेंज करतो आणि हा थोडासा मोठा होतो. का बरं मोठा झाला कारण आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय. पण जेव्हा आपण याच्यामधला फोर्स रिमूव्ह करून टाकतो काढून टाकतोय ना फोर्स सोडून दिला तर तो काय करतो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला वापस येतो. बरोबर. मग असे जे पॉलिमर्स असतात अशा पॉलिमर्सला आपण इलास्टोमर असं आपण म्हणणार. मग आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की या इलास्टोमर मध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. मग याच्यामध्ये कोणता असतो फोर्स. याच्यामध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो तो असतो वीक वॅन्डर वॉल फोर्स. कोणता फोर्स प्रेझेंट आहे याच्यामध्ये वीक वॅन्डर वॉल फोर्स. या वीक वॅन्डर वॉल फोर्स मुळे आपल्याला इलास्टोमर मध्ये इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी दिसते. द पॉलिमर विच शोज द इलास्टिसिटी सच पॉलिमर आर रेफर्ड एज द इलास्टोमर. इलास्टिसिटी म्हणजे काय दोज सबस्टन्स विच ऑन applying on force they may be stretched or after removing the force they get back to its mean position. right. मग का बरं त्याच्यामध्ये आहे कोणत्या प्रकारचा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तर वॅन्डर वॉल फोर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्याला आपण स्ट्रेच का बरं करू शकून राहिलो. स्ट्रेच याच्यासाठी करू शकून राहिलो कारण याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये फ्यू म्हणते आम्ही फ्यू म्हणजे अतिशय कमी. राईट. अतिशय कमी प्रमाणामध्ये इथे आपल्याला नेटवर्क पॉलिमर्स दिसतात. म्हणजे काय आपण पाहिला याच्या आधी क्रॉस लिंक पॉलिमर क्रॉस लिंकिंग दिसते आपल्याला या इलास्टोमर मध्ये क्रॉस लिंकिंग दिसते ती पण कशी आहे अतिशय फ्यू ज्यालाच आपण नेटवर्क पॉलिमर असं म्हटलं होतं. मग या प्रकारचं तिथे स्ट्रक्चर असल्या कारणामुळे इलास्टोमर काय करतात त्यांची पोझिशन चेंज करतात म्हणजे आपण त्याला स्ट्रेच करू शकतो. याचं एक्झाम्पल आपल्याला देता येते रबर. रबर इज अन एक्झाम्पल ऑफ इलास्टोमर. राईट. मग याच्यामध्ये अजून आपल्याला देता येते दॅट इज निओप्रीन. आता फक्त लक्षात ठेवायचे एक्झाम्पल पुढे जाऊन आपल्याला ते डिस्कस करायचे. Now, the second one that is the fiber. First one is the elastomer, right? In which weak van der Waals force are present. Now, second one is the fiber. So, what do you mean by fiber? Fiber is nothing but it is a polymeric solid which form the thread, right? हा एक प्रकारचा पॉलिमर आहे की जो थ्रेड सारखं स्ट्रक्चर तयार करतो. बरोबर. मग आता हा जो स्पेसिफिकली फायबर आहे हा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. आता क्रिस्टलाइन स्ट्रक्चर काय आहे सॉलिड स्टेट मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्याची एक प्रॉपर्टी पण आहे परत पुढे की क्रिस्टलाइन सॉलिड शोज द शार्प मेल्टिंग पॉइंट. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही परत तिसरा पॉइंट ऍड करू शकता की ऍज अ फायबर शोज द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दे शोज द शार्प मेल्टिंग पॉइंट. आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे फायबरची की व्हाय दे शोज द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर का बरं दाखवतात फायबर तर याचं कारण परत तेच काय आहे बा याचं कारण दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.
आता इथे नेमके कोणत्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट आहे? जसं वॅन्डरवॉल फोर्स कुठे प्रेझेंट होता? इलॅस्टोमर मध्ये. मग फायबर आणि इलॅस्टोमर मध्ये फरक आहे. फायबरचं एक्झाम्पल, आपल्याकडे फायबरचे चेअर्स असतात, प्लेट्स असतात, तुम्हाला माहिती आहे. पण त्या प्लेट्स आपल्याला कमी जास्त करता येते का? नाही तर आपल्याकडे एकच चेअर आणली असती आपण, बरोबर. एक माणूस बसता असता तर त्याचा प्रेशर काढून टाकलं असतं. 4 माणसं येऊन झाले का, चौघांनी अशी ओढली असती, तिच्यावर आपण बसून गेलो असतो. पण तसं होते का इथे? नाही, तसं इथे केल्या जात नाही. म्हणजे या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वेगळे वेगळे. मग पहिला कोणता फोर्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे? तर इथे प्रेझेंट असतो, दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग. इन फायबर देयर इज अ स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग्स आर प्रेझेंट. पहिला फोर्स हा प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा असतो डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हे पण तुमचं झालेलं आहे 11th स्टँडर्डला. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. या दोन प्रकारचे फोर्सेस कशामध्ये प्रेझेंट असतात? फायबर मध्ये प्रेझेंट असतात. आणि हे खूप स्ट्रॉंग असतात. दोन्हीही प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. आणि स्ट्रॉंग असल्या कारणामुळे ते कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे? क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये प्रेझेंट असल्या कारणामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट सुद्धा कसा आहे? शार्प आहे. व्हाय फायबर शोज द शार्प मेल्टिंग पॉइंट? ड्यू टू crystalline structure. Why they show the crystalline structure? Due to a strong hydrogen bonding and the dipole-dipole interaction. किंवा टुगेदरली आपण म्हणू शकतो ड्यू टू द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. परत एक याची प्रॉपर्टी आहे फायबरची. कोणती प्रॉपर्टी आहे? की हा रेजिस्ट करतो. कशाला रेजिस्ट करतो? तुटण्यापासून रेजिस्ट करतो अंडर द टेन्शन. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला जर आपण काय करत असू, प्रेशर अप्लाय करत असू, तर तो पटकन ब्रेक होत नाही. ओके, म्हणजे तो रेजिस्ट करेल, बराच वेळपर्यंत तो रेजिस्ट करेल. मग अशी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कोणाची आहे? फायबर्सची. परत फायबर्स आर द पॉलिमेरिक सॉलिड फॉर्म मध्ये आहे, which have the thread-like structure. It shows the crystalline structure. Why they show the crystalline structure? Due to strong intermolecular forces. Which type of intermolecular forces? That is strong hydrogen bonding and strong dipole-dipole interaction. As they show the strong intermolecular forces, they show the sharp melting point. Next one, they have the property to resist to break अंडर द टेन्शन. किती त्याच्यामध्ये टेन्शन आपण केलं तर ते इझिली ब्रेक केल्या जात नाही. याचं एक्झाम्पल जर आपल्याला द्यायचं झालं तर आपण याचं एक्झाम्पल देऊ शकतो नायलॉन. नायलॉन 6. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ फायबर. ओके, नेक्स्ट वन फॉर एक्झाम्पल नायलॉन 6. Nylon 6. It is an example of fiber. Now the third one, that is thermoplastic polymer. Thermoplastic polymer are those polymer which on heating became and soft. या पॉलिमरला जर आपण हीट केलं तर ते सॉफ्ट बनतात. ओके, आणि याला जर आपण कूल केलं तर ते हार्ड बनतात. Okay, what do you mean by thermoplastic polymer? Those polymer which on heating became soft, and as it is became and after cooling it became an hard. Okay, याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. फॉर एक्झाम्पल उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आता तर काही गरज नाही, पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपलं कॉलेज सकाळी असतं, तर आपण पटापट सकाळी उठतो आणि मग आपल्याला तेलाची आवश्यकता असते. मग आता जर कोणी नारळाचं तेल वापरत असेल तर सकाळी ते थिजून गेलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला प्रचंड अशी घाई असते. मग तेव्हा काही जण कसे करतात, ती घेतात बॉटल आणि गॅसच्या वर अशी थोडीशी पकडतात. आता ते गॅसच्या बर्नरच्या जर अतिशय जवळ आलेली असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याचा शेप जो आहे तो आपोआप काय होतो? चेंज होतो. चेंज होतो. मग आता चेंज झाल्यानंतर तुम्ही आईला समजलं नाही पाहिजे म्हणून पटकन तुम्ही बाजूला करता, तुमचं तेल घेता आणि वापस जाता. मग आता तुम्ही जेव्हा वापस येता घरून, माय तुम्हाला साहजिक काय प्रश्न विचारते की का रे या बॉटलला काय केलं तू सकाळी? तुम्ही म्हणता नाही, मी काहीच केलेलं नाहीये. ते जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कशाचं आहे? थर्मोप्लास्टिक पॉलिमर. किंवा एक अजून एक्झाम्पल घेऊ शकतो आपण पॉलिथिनचं. पॉलिथिन बॅगला तुम्ही जर गरम केलं तर ती सॉफ्ट होते, बरोबर. आणि जर ती सॉफ्ट झाल्यानंतर जर तुम्ही तिला थंड करायला ठेवलं तर ती कडक होऊन जाते. ओके, मग असे जे पॉलिमर्स असतात की ज्याला तुम्ही हीट केल्यानंतर ते सॉफ्ट होतात आणि हार्ड केल्यानंतर ते कूल केल्यानंतर ते हार्ड होतात. असे जे पॉलिमर्स असतात, सच टाइप ऑफ पॉलिमर आर रेफर्ड ॲज थर्मोप्लास्टिक पॉलिमर. मग या थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये नेमकं काय प्रेझेंट आहे? तर थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये कोणत्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट आहेत? तर याच्यामध्ये इलॅस्टोमर
फायबर. इलॅस्टोमर आणि फायबर च्या मधल्या प्रॉपर्टी म्हणजे वीक वॅन डर फोर्स कशामध्ये प्रेझेंट होता? इलॅस्टोमर. याच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शन. याच्या इंटरमिजिएट म्हणजे यांच्या मधले जे फोर्सेस आहेत ते सगळे कशामध्ये प्रेझेंट असेल? या थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये. म्हणजे खूप जास्त डायपोल डायपोल इंटरॅक्शन ही राहणार नाही, खूप जास्त हायड्रोजन बॉन्डिंग पण राहणार नाही, पण तरी सुद्धा याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल आणि वॅन डर वाल फोर्सेस सुद्धा प्रेझेंट असेल. म्हणजे टोटली इलॅस्टोमरच्या प्रॉपर्टी राहणार नाही आणि टोटली फायबर्सच्या सुद्धा प्रॉपर्टी याच्यामध्ये राहणार नाही. मग याचं एक्झाम्पल आता सांगितलं, दॅट इज पॉलिइथिन. पॉलिइथिन इज अन एक्झाम्पल ऑफ थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे बेटा, की थर्मोप्लास्टिक पॉलिमर आपल्याला हिटिंग केल्यानंतर सॉफ्ट होत आहे. सॉफ्ट होत असल्या कारणामुळे हे जे पॉलिमर आहेत हे रिसायकल होऊ शकतात. म्हणजे परत 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 आपण याला युज करू शकतो. तुम्ही कचरा उचलणारे काही लोक बघितले असतील की जे फक्तच काय करतात? बॉटल्स उचलतात, बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे उचलतात. का बरं उचलतात? कारण ते जनरली पॉलिथिन पासून बनलेलं असतं. मग त्या परत काय केल्या जातात? रिसायकल केल्या जातात आणि परत त्याच्यापासून नवीन एखादा सबस्टन्स किंवा परत आपण बॉटल्स तयार करू शकतो. म्हणजे महत्वाची गोष्ट काय थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये, की ही रिसायकल होऊ शकते, रिमोल्ड होऊ शकते, परत आपण तयार करू शकतो. का बरं तयार करू शकतो? कारण हिटिंग केल्यावर ते सॉफ्ट होतात आणि कुलिंग केल्यावर ते काय होतात? हार्ड होतात. ओके, नेक्स्ट वन. Now, next one, number D and last one, that is thermosetting polymer. Now, number D, thermosetting polymer. Thermosetting polymer हा थर्मोप्लास्टिक पॉलिमरच्या जस्ट अपोजिट आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर मध्ये आपण हीट केल्यानंतर तो सॉफ्ट होत होता. इथे मात्र अपोजिट आहे. इथे जेव्हा आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमरला किंवा थर्मोसेटिंग पॉलिमरला हीट करतो तेव्हा तो सॉफ्ट न होता तो अजून काय होतो बेटा? हार्ड होतो, अजून कडक बनतो. सॉफ्ट असेल तर अजून तो जास्त कडक बनतो आणि हार्ड झाल्या कारणामुळे तुम्ही याला परत रियूज करू शकत नाही. रियूज करू शकत नाही, आपण त्याला परत परत रिसायकल करू शकत नाही. Thermosetting polymer are those polymer which on heating became more hard. Okay, those polymer which on heating became a more hard. Such type of polymer are referred as thermosetting polymer. Okay. आता दुसरी प्रॉपर्टी, as they became hard they cannot be reused. परत आपण त्याला रियूज करू शकणार नाही. मग आता एक महत्वाची गोष्ट की का बरं हे हार्ड होऊन राहिले, का बरं ते काय आपल्याला परत रियूज करता येत नाही, तर याचं रिझन हे सांगितलं जाते की जेव्हा थर्मोसेटिंग पॉलिमर आपण हीट करत असतो, हीट करत असताना जे पॉलिमर्स आहेत थर्मोसेटिंग पॉलिमर, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की त्यांचं लिनियर स्ट्रक्चर आहे. यांना जेव्हा आपण हिटिंग करतो, हिटिंग करत असताना त्यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग तयार होते, कोव्हॅलेंट क्रॉस लिंकिंग. म्हणजे ते एकमेकांसोबत काय होत जातात? लिंक होत जातात. आणि ते लिंक होत असल्या कारणामुळे इझिली आपल्याला ही जी बॉन्डिंग आहे ही ब्रेक करता येत नाही. तसंही आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलेंट बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग बॉन्ड असतो, त्याच्यामुळे पटकन आपल्याला ते ब्रेक करता येत नाही. मग स्पेसिफिकली नेमकं याच्यामध्ये काय होतं तर थर्मोसेटिंग पॉलिमर मध्ये जेव्हा आपण हिटिंग करतो थर्मोसेटिंग पॉलिमरला हिटिंग करत असताना जो पॉलिमर आहे त्याच्या स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस होतात तर त्यांच्यामध्ये इंटरलिंकिंग स्टार्ट होते, नेटवर्किंग त्यांच्यामध्ये स्टार्ट होऊन जाते, कोव्हॅलेंट नेटवर्किंग, आणि ती आपल्याला इझिली ब्रेक करता येत नाही आणि त्याच्यामुळे तो सॉफ्ट न होता तो अजून काय होत जातो? हार्ड होत जातो. ते जॉईंट होऊन राहिले त्याच्यामुळे सॉफ्ट न होता ते काय होत जातं? हार्ड होत जातं. मग याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल तर याचं एक्झाम्पल आपल्याला देता येतं बॅकेलाइट. आता बॅकेलाइट हा काय प्रकार आहे? ओके, आता बॅकेलाइट स्पेसिफिकली कुठे यूज केला जातो तर बॅकेलाइट हा जनरली इलेक्ट्रिकल स्विचेसच्या ह्याच्यामध्ये यूज केला जातो, बटन्स याच्यामध्ये तो यूज केला जातो. तुमच्याकडे जर एखादी तुटलेली बटन्स असेल तर तुम्ही त्याचं एक्झाम्पल पाहू शकता की त्याला तुम्ही जाळायचा प्रयत्न करा, जाळल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तो सॉफ्ट नाही आहे, तर तो दगडापेक्षाही काय होतो? अजून हार्ड होतो. मग बॅकेलाइट इज अन एक्झाम्पल ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर. ओके, मग या क्लासिफिकेशन मध्ये आपण टोटल किती प्रकार पाहिले? 4. इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग. इलॅस्टोमर मध्ये काय प्रेझेंट होतं? कोणता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट होता? तर वीक वॅन डर वाल फोर्सेस. फायबर मध्ये काय प्रेझेंट होतं? स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग अँड स्ट्रॉंग डायपोल इंटरॅक्शन. थर्मोप्लास्टिक मध्ये इंटरमिजिएट बिटवीन द इलॅस्टोमर अँड फायबर.
आणि थर्मोसेटिंग पॉलिमर मध्ये स्पेसिफिकली काय होते, त्याच्यामध्ये एक्सटर्नली कोव्हॅलेंट लिंकिंग त्याच्यामध्ये क्रिएट होते, क्रॉस लिंकिंग ज्याला आपण म्हणतो तिथे डेव्हलप होते, आणि त्याच्यामुळे थर्मोसेटिंग पॉलिमर हे सॉफ्ट न होता ते मोर काय होत जातात, हार्ड होत जातात. याचे एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये पुढे डिस्कस करणार आहे. The last classification of polymer on the basis of the biodegradability. आता बायोडिग्रेडेबिलिटी याचा अर्थ काय की जो पॉलिमर आहे ते सगळे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन माहितीच आहे आपल्याला, सॉइल पोल्युशन घडवून आणतं. तुम्ही कितीही वर्ष त्याला याच्यामध्ये ठेवलं तरी तो बायोडिग्रेडेबल नसल्या कारणामुळे तो डिकम्पोज होत नाही. फायबर सुद्धा एक एक्झाम्पल आहे नॉन बायोडिग्रेडेबलचं. त्याच्यामुळे डे टू डे लाईफ मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये काय होत होतं, त्याचं पोल्युशन होत होतं. आणि याचं एक उपाय म्हणून सायंटिस्टने एक नवीन प्रकारचे पॉलिमर त्यांनी तयार करायला सुरुवात केली किंवा त्याच्यावर बनवले, ते म्हणजे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मोस्ट ऑफ द नॅचरल रबर्स जे आहेत, त्या नॅचरल रबर जे आहे ते बायोडिग्रेडेबल आहे नॅचरल असल्या कारणामुळे. मग बायोडिग्रेडेबल पॉलिमर मध्ये स्पेसिफिकली आपल्याला काय पाहायचं आहे, ते कोणते कोणते बायोडिग्रेडेबल पॉलिमर असे आहेत की जे नेचरमध्ये काय होतात, डिकम्पोज होतात. याचं आपल्याला डिस्कशन खूप डिटेलमध्ये नंतर करायचं आहे, पण तरी तुम्हाला याचं एक्झाम्पल माहिती पाहिजे. दॅट इज नायलॉन टू नायलॉन 6 इज अन एक्झाम्पल ऑफ biodegradable rubber. Then the PHBV is again the example of biodegradable rubber. With this we completed our classification of polymer on the basis of the source, on the basis of structure, on the basis of monomer, on the basis of the mode of polymerization, on the basis of the intermolecular forces, and lastly on the basis of the biodegradability. Okay.